हाँ रत्नागिरी। हाँ? हाँ दे रहा हूँ जेवर सब दे। केरळातला आहे आणि तो पेटी हक का पैसा किती आवक आहे केरळातली किती आणि कोकणातली किती मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये काय स्थिती आहे यावेळी? यावेळेस आजच्या मितीला जवळजवळ केरळमधून 12,000 पेटीची आवक झालेली आहे आणि रत्नागिरीमधून आज 5,000 पेटीची आवक झालेली आहे. त्या दरवर्षी जवळजवळ 1,00,000 पेटीची आवक ही पाडव्याच्या मुहूर्तावर होत असते. त्या मानाने यावर्षी 20% आवक झालेली आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी प्रमाणात आवक झालेली आहे यावेळेस. काय दर विकले जात आहेत? ग्राहकांना परवडणारे आहेत? कशा पद्धतीनं या स्थिती आहे दराची? नाही, आता हे आंबा जर तुम्हाला दाखवला तर माझ्याकडे 2 प्रकारचे आंबा आहे. हा मी तुम्हाला दाखवतो. हा आहे केरळचा आंबा आणि हा आहे रत्नागिरीचा आंबा. हा कच्चा आहे, हा तयार आहे. साईज जवळजवळ सारखी आहे. आता हा आंबा जवळजवळ 1200 ते 1500 रुपये डझनने विकला जातो. तोच आंबा हा 1700-1800 रुपयांनी विकला जातो. म्हणजे 200 ते 300 रुपयांनी कोकणातला आंबा महाग विकला जातो. आणि शेवटी कोकणातला आंबा आणि केरळच्या आंब्यामध्ये हा फरक आहेच आहे. आता ज्या पद्धतीने आंब्याला बाजारभाव मिळायला पाहिजे त्या पद्धतीने कोकणातला शेतकरी म्हणतो बाजारभाव मिळत नाही, कारण की त्याच्याकडे या वर्षी खूप कमी प्रमाणात पीक आलेलं आहे आणि यावर्षी 20 ते 25% कोकणामध्ये पीक आहे. जवळजवळ 70-75% नुकसान शेतकऱ्यांचं यावर्षी झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीने शेतकरी जास्त बाजारभाव मागतो, परंतु गिरायकाचं पण त्याच दृष्टीने असं म्हणणं आहे, गिरायक की काही आंबा ही जीवनावश्यक वस्तू नसल्यामुळं तो एवढा बाजारभाव द्यायला तयार नाही. त्यामुळं हा आंबा व्यवसाय यावर्षी खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे, खात्रीमध्ये सापडलेला आहे. एका बाजूनं ग्राहकाची ज्या पद्धतीने बाजारभाव द्यायची तेवढी तयारी नाही आणि शेतकऱ्याला तर जास्त भाव पाहिजे. शेतकऱ्याचं हे साहजिक आहे, म्हणणं बरोबर आहे, आणि त्याचं एवढं मोठं नुकसान आहे, त्याला बाजारभाव मिळाला पाहिजे. तर आता पाहूया, दोन्ही मधून आम्हाला सगळ्यांना कसरत करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याचं काम भविष्य काळामध्ये आम्हाला व्यापारी म्हणून करायचं आहे. पुढच्या काळामध्ये काही आवक वाढण्याची शक्यता, दर कमी होण्याची शक्यता असं काय वाटतं? हो, आहे. या वर्षी तुम्हाला सांगतो मी, आता एप्रिल महिन्यापासून बाजारात आवक चांगल्या पद्धतीने होईल आणि त्यानंतर दर बाजारभाव खाली नक्कीच येतील, परंतु त्याला अजून एक 15 दिवस थांबावं लागेल. एक ते 5 एप्रिलच्या दरम्यान आंब्याची आवक सुरू होऊन जाईल. माझं नाव बाळासाहेब बेंडे.